नमस्कार मित्रांनो, मी क्रांतीवीर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांतीवीर या यूट्यूब चॅनलवर. आज 27 एप्रिल 2024 पर्यंत जे नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आपण आज बघणार आहोत. त्याआधी काल झालेल्या प्रश्नांचे रिव्हिजन करून घेऊ. प्रश्न पहिला होता, नुकतेच अमेरिकेने कोणत्या देशाला संयुक्त राष्ट्राच्या सदस्यत्वासाठी आलेल्या प्रस्तावाला विरोध दर्शवला? तर हा दर्शवला फिलिस्तीन या देशाच्या. खालीलपैकी कोणता देश 4 दिवसाच्या वर्क वीक बनणारा आशियातील पहिला देश बनणार आहे? तर हा सिंगापूर. पपुआ न्यू गिनीने आपल्या भारतासाठी आपला पहिला संरक्षण सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर कर्नल एडिसन नेफ्यू यांची. 23 एप्रिलला कोणत्या राज्याद्वारे खोंगजोम दिवस साजरा केला जातो? तर मणिपूर राज्याद्वारे. नुकतेच कोणाला कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे या मानवतावादी पुरस्कार 2021ने सन्मानित करण्यात आले? तर ते करण्यात आले रतन टाटा यांना. वर्ल्ड मलेरिया दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 25 एप्रिलला. डेटा ट्रॉफिकच्या मामल्यामध्ये जगातील सर्वात मोठी मोबाईल ऑपरेटर कंपनी कोणती बनली आहे? तर रिलायन्स जिओ. 9व्या ICC मेन्स T20 क्रिकेट वर्ल्ड कपसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाला नियुक्ती केली आहे? तर उसेन बोल्ट याला. वोटर इन क्यू हे मोबाईल ॲप्लिकेशन कोणत्या राज्याने लॉन्च केले? तर हरियाणा. 2024मध्ये 6व्या इंटरनॅशनल डिझास्टर रिझिलियन्स इन्फ्रास्ट्रक्चर संमेलनाचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर दिल्ली येथे. चला तर आजचा पहिला प्रश्न चालू करूया. अमिताभ चौधरी यांना कोणत्या बँकेचे MD व CEO म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे? तर ते करण्यात आले आहे ऑप्शन बी, ॲक्सिस बँकेच्या MD आणि CEO म्हणून अमिताभ चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते ॲक्सिस बँकमध्ये 2019 पासून कार्यरत आहे. याआधी ते HDFC लाईफमध्ये कार्यरत होते. आता त्यांची नियुक्ती ही 3 वर्षासाठी वाढवली आहे, म्हणजे ते 1 जानेवारी 2025 पासून पुढील 3 वर्षासाठी या पदावर कार्यरत राहणार आहे. HDFCचे आता नवीन चर्चेमध्ये काय होतं, तर HDFCची ब्रांच आहे, ते लक्षद्वीपमध्ये ओपन करणारी पहिली प्रायव्हेट बँक बनली आहे लक्षद्वीपमध्ये. प्रायव्हेट बँक. SBIचे अध्यक्ष कोण आहेत? तर दिनेश कुमार खारा. आणि जे ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? तर MS धोनी. ब्रँड अँबॅसेडर. ICICI बँकेचे अध्यक्ष कोण आहेत? तर समीर बक्षी. हे आहे. ॲक्सिस बँकेची स्थापना केव्हा झाली? तर 3 डिसेंबर 1993 मध्ये. याचे मुख्यालय कुठे आहे? तर मुंबई येथे. HDFC, SBI आणि ICICI या बँकेचे सुद्धा मुख्यालय कुठे आहे? मुंबई येथेच आहे. समोरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 2. भारतातील पहिली बहुउद्देशीय म्हणजेच थर्मल आणि पॉवर ग्रीन एनर्जी हायड्रोजन पॉवर प्रोजेक्टची सुरुवात कोणत्या राज्यामध्ये करण्यात आली आहे? तर ती करण्यात आली आहे ऑप्शन ए, हिमाचल प्रदेशमधील. ही कंपनी आहे SJVN लिमिटेड, जी 15,000 मेगावॅट विद्युत उत्पादन करते. त्यांची एक ब्रांच आहे नाथपा लाकडी हायड्रोजन पॉवर स्टेशन. यामध्ये हे पायलट प्रोजेक्ट थर्मल आणि पॉवर अशा प्रकारचे हायड्रोजन पायलट प्रोजेक्ट चालू केले आहे. कुठले? तर हिमाचल प्रदेशमध्ये. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे, तिथे कोणकोणते कशासाठी प्रसिद्ध आहे ते पाहू. तर गुजरात, लोथल हे गुजरातच्या लोथलमध्ये हे पहिले समुद्री संग्रहालय चालू करणारे गुजरात हे पहिले राज्य आहे. आणि पालिका पंचायत चालू करणारे सुद्धा हे पहिलेच राज्य आहे. हरियाणामध्ये हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन हे हरियाणामध्ये चालू केली आहे. राजस्थानमध्ये जे ओम आकाराचं आहे, ओम आकाराचे मंदिराचे उद्घाटन आता राजस्थानमध्ये करण्यात आले आहे. समोरचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3. कोणत्या सार्वजनिक क्षेत्राच्या उपक्रमाला म्हणजेच PSUला पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगला वर्षातील सार्वजनिक क्षेत्र उपक्रम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर ते होणार आहे ऑप्शन बी, HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला उत्कृष्ट
सार्वजनिक क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. म्हणजे सार्वजनिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे कार्य केल्याबद्दल त्यांना HALला सन्मानित करण्यात आले आहे. HALची स्थापना केव्हा झाली? तर 22 डिसेंबर 1940 मध्ये. याचे हेडक्वार्टर कुठे आहे? हेडक्वार्टर बँगलोर येथे आहे, कर्नाटकची राजधानी येथे. आणि याचे अध्यक्ष कोण आहे? अध्यक्ष म्हटलं तर CB अनंतकृष्णन हे आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया ही एक महारत्न कंपनी आहे. आणि NTPC नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ही सुद्धा महारत्न कंपनी. आणि NFL आपण नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड हे आपण 2 दिवस आधीच पाहिलं की हिला नवरत्नाचा दर्जा मिळाला आहे. माझा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. सध्या चर्चेत असलेले कलेसर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? हे कशामुळे चर्चेमध्ये होते? तर हे आहे हरियाणा राज्यामध्ये. कशामुळे चर्चेत होते? तर सुप्रीम कोर्टाने म्हणजे कलेसर वन्यजीव अभयारण्यामध्ये जे डॅम बांधण्यात येणार होते त्या डॅमवरती सुप्रीम कोर्टाने बंदी घातली आहे. म्हणजे डॅम बांधू शकणार नाही. यासाठी हे चर्चेमध्ये होते. कोण्या राज्यामध्ये आहे? तर हरियाणा राज्यामध्ये. तसेच गुजरातमध्ये कोणते वन्यजीव अभयारण्य आहे ते पाहू किंवा नॅशनल पार्क आहे ते पाहू. गीर नॅशनल पार्क, वसंदा नॅशनल पार्क, मरीन नॅशनल पार्क आणि ब्लॅकबक नॅशनल पार्क हे गुजरातमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये कुठले आहे? तर पेंच हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश यांच्या 2 राज्यांदरम्यान आहे. संजय गांधी नॅशनल पार्क, सोबतच ताडोबा, नवेगाव आणि चांदोली हे नॅशनल पार्क महाराष्ट्रामध्ये आहे. मध्य प्रदेशमधले कोणकोणते आहे? तर कान्हा, पन्ना, पेंच, सातपुडा आणि बांधवगड हे नॅशनल पार्क मध्य प्रदेशमध्ये आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. फूड क्रायसिसवर जागतिक रिपोर्ट 2024 प्रकाशित करण्यात आली आहे. ते कोणी केली आहे? तर ते आहे ऑप्शन ए, फूड सेफ्टी इन्फॉर्मेशन नेटवर्कद्वारे जगामध्ये जे फूड क्रायसिस चालू आहे त्याचा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे 2024ला. कोणाद्वारे हे केलं जाते, प्रसिद्ध केले जाते? तर FAO म्हणजे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनद्वारे हे केले जाते. तर यामध्ये 2023मध्ये 23च्या आकडेवारीनुसार हा रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये 282 मिलियन व्यक्ती हे जगामध्ये भूकमारीशी पीडित आहे. ते 2022च्या तुलनेमध्ये किती % वाढ झाली आहे? तर 24 मिलियन एवढी वाढ झाली आहे 2022च्या तुलनेमध्ये 2023मध्ये. भारताचे शेजारील देश कोणकोणते आहे याच्यामध्ये या लिस्टमध्ये? तर एक आहे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश हे या लिस्टमध्ये टॉप 10 मध्ये आलेले आहे भारताचे शेजारचे देश. वर्ल्ड बँक कोणता रिपोर्ट प्रसिद्ध केला जातो? तर बिझनेस रेडिनेस उपक्रम सुरू करणारा हा वर्ल्ड बँक आहे. कोणी सुरू केला? तर वर्ल्ड बँकने. इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड म्हणजेच IMF द्वारे वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हा रिपोर्ट प्रसिद्ध केला जातो IMF द्वारे. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने आत्ताच TB आणि मलेरिया यावरती रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आला आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6. प्रबोओ सुबियानो हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आले आहे? तर ते करण्यात आले आहे ऑप्शन सी, इंडोनेशिया देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून प्रबोओ सुबियानो यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे आहे प्रबोओ सुबियानो.
इंडोनेशियाची राजधानी काय आहे? तर जकार्ता. जकार्ता. इथले चलन काय आहे? तर रुपिया चलन. राजधानी. इंडोनेशिया आणि भारत यांच्या दरम्यान कोणते युद्धाभ्यास केले जाते? तर अरुण शक्ती. अरुण शक्ती ही काय रिलेटेड करू शकतो? समुद्र शक्ती. समुद्र शक्ती हा युद्धाभ्यास भारत आणि इंडोनेशिया यांच्या दरम्यान आयोजित केला जातो. ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे, तिथले पीएम कोण आहे किंवा करण्यात आली आहे ते पाहू. तर पाकिस्तानचे नवे राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ती करण्यात आली आहे आसिफ अली झरदारी. आसिफ अली झरदारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि सिंगापूरचे आपण आत्ताच 2 दिवस आधी पाहिले, थर्मन षणमुगरत्नम भारतीय वंशाचे आहे. यांची सिंगापूरचे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे? ते आहे इमॅन्युअल मॅक्रॉन. हे आपले जे 26 जानेवारी झाली होती त्याला प्रमुख पाहुणे म्हणून सुद्धा उपस्थित होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. पहिला आंतरराष्ट्रीय इंद्रधनुष्य पर्यटन संमेलन कुठे आयोजित करण्यात आले आहे? तर ते करण्यात आले आहे नेपाळची राजधानी काठमांडू येथे पहिला आंतरराष्ट्रीय इंद्रधनुष्य पर्यटन संमेलन हे आयोजित करण्यात आले आहे. दुबईमध्ये कशाची सुरुवात करण्यात आली? तर एअर टॅक्सी चालू करण्यात आली आहे दुबईमध्ये. पॅरिसमध्ये काय होणार आहे? तर पॅरिसमध्ये जे समर ऑलिम्पिक होणार आहे, समर ऑलिम्पिक याचे आयोजन कुठे होणार आहे? तर फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे समर ऑलिम्पिक आयोजन. आणि दिल्लीमध्ये काय होणार आहे? तर रायसिना डायलॉगचे आयोजन हे दिल्ली येथे होणार आहे. याच्यामध्ये प्रमुख पाहुणे कोण राहणार आहे? प्रमुख पाहुणे ग्रीसचे पीएम राहणार आहे. ग्रीसचे पीएम. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डे कोणत्या तारखेला साजरा केले जाते? तर ती केली जाते ऑप्शन ए 26 एप्रिलला वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डे साजरा केला जातो. म्हणजेच विश्व बौद्धिक संपदा दिवस साजरा केला जातो. हे कशासाठी केला जातो? तर अधिकाराच्या महत्त्वाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी. म्हणजे जे आपण कोणती वस्तू किंवा प्रोडक्ट निर्माण करतो ते दुसरे कोणीही बनवण्याआधी म्हणजे कॉपीराईटचं जे हे केलं जाते पेटेंट मिळवण्यासाठी हे वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी डे साजरा केला जातो. ऑप्शनमध्ये काही दिनांकाचा उल्लेख आला आहे, त्या दिवशी कोणकोणते दिवस साजरा केले जाते ते पाहू. तर 25 एप्रिलला कोणता दिवस? मलेरिया दिवस साजरा केला जातो. 22 एप्रिलला वर्ल्ड अर्थ डे हे साजरा केला जातो. आणि 19 एप्रिलला इंटरनॅशनल लिव्हर डे साजरा केला जातो. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. नुकतेच निधन झालेले सुधीर कक्कड यांना कशाचे जनक म्हणून ओळखले जाते? तर ते ओळखले जाते ऑप्शन बी भारतीय मनोविश्लेषक म्हणून. मनोविश्लेषणाचे जनक म्हणून ओळखले जाते. कोणाला? सुधीर कक्कड यांना. फादर ऑफ इंडियन सायकोलॉजी असे म्हणून ओळखले जाते. पुढील राज्याशी संबंधित आहे तर उत्तराखंड या राज्याशी संबंधित आहे. त्यांचे कितव्या वर्षी? 85व्या वर्षी निधन झाले आहे. श्वेतक्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर वर्गीस कुरियन यांना ओळखले जाते श्वेतक्रांतीचे जनक म्हणून. पिवळी क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? सॅम पित्रोदा. सॅम पित्रोदा यांना पिवळी क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते.
आणि हरित क्रांतीचे जनक कोणाला ओळखले जाते तर भारतामध्ये एम एस स्वामीनाथन यांना ओळखले जाते. आणि जागतिक म्हटलं तर ते कोणाला ओळखले जाते नॉर्मन बोरलॉग यांना जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून. शेवटला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. ऑस्ट्रेलिया फर्म कम्पेअर द मार्केट EU च्या अध्ययनानुसार जगातील सर्वात सस्ता एअरपोर्ट पासपोर्ट कोणता बनला आहे तर तो बनला आहे ऑप्शन सी UAE चा पासपोर्ट जे आहे तो ऑस्ट्रेलियन फर्म कम्पेअर द मार्केट EU च्या अध्ययनानुसार सर्वात स्वस्त पासपोर्ट बनलेला आहे. त्याचे किती आणि सेकंड नंबर कोणता आहे तर सेकंड नंबरवर आपला भारत आहे. फर्स्ट नंबर हे आहे. आणि सर्वात महाग म्हटलं तर सर्वात महाग कुठला आहे तर हे मेक्सिकोचा आहे. मेक्सिको याला कशामध्ये केलं आहे तर जे पासपोर्ट मेंटेन करण्यासाठी जो खर्च लागतो त्यासाठी हे रँक करण्यात आली आहे. तर UAE मध्ये किती खर्च लागतो तर UAE मध्ये $17.07 एवढा खर्च लागतो 5 वर्षासाठी. आणि भारतामध्ये किती लागतो तर हा $18.07 एवढा खर्च लागतो 10 वर्षासाठी. आणि मेक्सिकोमध्ये किती खर्च लागतो तर $231.05 एवढा खर्च 10 वर्षासाठी लागतो. म्हणून सर्वात महाग कुठला आहे तर मेक्सिकोचा आणि सर्वात स्वस्त म्हटलं तर UAE. आणि भारताचा क्रमांक किती आहे सेकंड वन. इंडियन पासपोर्ट सेकंड चीपेस्ट इन द वर्ल्ड नेक्स्ट ओनली टू UAE नंतर सेकंड नंबरवरच आहे. ऑफर्स या फ्री ॲक्सेस टू 62 कंट्रीज स्टडी 62 देशांच्या यादीचा अभ्यास केला आहे त्यामधून हे रँक काढण्यात आली आहे. आधीच्या म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न आहे नॅशनल सिक्युरिटी गार्डचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर ते करण्यात आली आहे ऑप्शन सी नलिन प्रभात यांची नॅशनल सिक्युरिटी गार्डचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आजचा होमवर्कसाठी प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. 16व्या जागतिक भविष्य ऊर्जा शिखर संमेलन याचे आयोजन कुठे करण्यात आले आहे. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्राला शेअर करा. धन्यवाद.